हां बोला. ओके ठीक आहे, आपण नेक्स्ट प्रॉब्लेम आपण बघूया. एक लास्ट आणि फायनल प्रॉब्लेम असेल आता बजेटवरती. आपण नेक्स्ट लेक्चरला आपण न्यू टॉपिक आपण चालू करणार आहोत. ओके, एक कॅश बजेटचाच प्रॉब्लेम आहे. एक्झामला आलेला आहे, नोव्हेंबर 2011ला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, एम कॉमला नोव्हेंबर 2011ला आलेला प्रॉब्लेम आहे. ओके, तेव्हा ॲक्च्युली इयरली पॅटर्न होता. आणि मे बी हा प्रॉब्लेम 20 मार्क्सचा असेल तेव्हा. ओके, कारण की 100 मार्क्सचा क्वेश्चन पेपर होता तेव्हा. आता 60चा आहे, तेव्हा 100 मार्क्सचा होता. त्यामुळे हा जो क्वेश्चन आहे तो नॉर्मली 20 मार्क्सचा असेल. ओके ओके, प्रॉब्लेम रीड करते बघा. फ्रॉम द इन्फॉर्मेशन सेट आउट बिलो, प्रिपेअर मंथली कॅश बजेट फॉर द पिरियड जानेवारी टू जून. मंथली सांगितलेलं आहे. ओके, त्यामुळे 6 मंथचं येईल बजेट इथे. ओके, मंथली बजेट सांगितलेलं आहे जानेवारी टू जून, म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून, 6 मंथचं बजेट येईल. एक नोट त्यांनी ॲझम्पशन मेन्शन केले, प्राइजेस अँड कॉस्ट आर ॲझ्युम टू रिमेन अनचेंज ड्युरिंग द पिरियड. हे ॲक्च्युली प्रत्येक वेळेचंच ॲझम्पशन असतं, ते तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं आहे इथे, फक्त बाकीच्या प्रॉब्लेममध्ये ते प्रोव्हाइड केलेलं नाही आहे. ओके, जी इन्फॉर्मेशन आपण दिलेली असते ती ॲझम्पशनवरतीच आहे, कारण एस्टिमेटेड आहे इथे. या ज्या सर्व जी इन्फॉर्मेशन ज्या प्रोव्हाइड केल्या त्या सर्व एस्टिमेटेड फिगर प्रोव्हाइड केलेल्या असतात, किंवा लास्ट इयरचे ॲक्च्युअली अमाऊंट आपल्याला प्रोव्हाइड केली असते आणि करंट पिरियडचं आपल्याला एस्टिमेटेड किती आहे ते आपल्याला प्रोव्हाइड केलं असतं. कारण बजेट म्हणजे तेच आहे ना, बजेट म्हणजे फ्युचरचे एस्टिमेट आपण करतो. ओके, त्यामुळे हे जे ॲझम्पशन मेन्शन केलेलं आहे हे काही प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेलं आहे, काहीमध्ये मेन्शन नाही केलेलं, पण ते ॲझम्पशन आपलं प्रत्येक प्रॉब्लेममध्ये आपलं हे ॲझम्पशन असणार आहे. म्हणजे कुठलाही बजेटचा प्रॉब्लेम असून दे त्याच्यामध्ये आपलं हे ॲझम्पशन असणारच आहे. सॉरी. ओके, कोणताही प्रॉब्लेम असून देत हे आपलं ॲझम्पशन असणारच आहे. ॲझम्पशन म्हणजे काही प्रॉब्लेममध्ये आपल्याला काही एस्टिमेटेड फिगर्स किंवा जे काही चेंजेस झालेले असतात त्या प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेले असतात, की रॉ मटेरियल 10% इन्क्रीज होईल, सेल्स 2% इन्क्रीज होईल, 10% इन्क्रीज होतील, असे ॲझम्पशन आपल्याला प्रोव्हाइड केले असतात. पण करंट प्रॉब्लेममध्ये तसे ॲझम्पशन दिलेलं नाही आहे. ओके, तर आपलं ॲझम्पशन काय, त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की तुमचे अनचेंज आहेत, म्हणजे सेलची प्राईस तेवढीच आहे, रॉ मटेरियलची प्राईस तेवढीच आहे, म्हणजे तसे चेंजेस त्यांनी प्रोव्हाइड केलेले नाहीत. आणि ते ॲझम्पशन त्यांनी मेन्शन केले, पण हे ॲझम्पशन प्रत्येक प्रॉब्लेमला लागू होतं, की ज्या प्रॉब्लेममध्ये आपल्याला चेंजेस प्रोव्हाइड केलेले नाही आहेत अशा प्रत्येक प्रॉब्लेममध्ये. ओके, नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. क्रेडिट सेल्स अफेक्टेड आर 75% ऑफ टोटल सेल्स ईच मंथ. ओके, म्हणजे 75% क्रेडिट सेल्स आहेत आणि कॅश सेल्स आहेत म्हणजे 25%. ओके, नेक्स्ट आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं, तर कंपनीज कलेक्शन ऑफ क्रेडिट सेल्स इज मेड ॲज फॉलोज. आता इथे त्यांनी क्रेडिट सेल्सचं कलेक्शन प्रोव्हाइड केलं, म्हणजे कलेक्शन फ्रॉम डेटर्स कसे आहेत, तर 60% 1 मंथ आफ्टर द सेल. ओके, म्हणजे ज्या महिन्यामध्ये सेल्स होणार त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये आपल्या 60% अमाऊंट मेन्शन होणार, रिसिव्ड होणार आहे. 30% सेकंड मंथ आफ्टर सेल्स. ओके, म्हणजे 2 महिन्यानंतर आपल्या 30% अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. आणि थर्ड मंथमध्ये आपला 5% अमाऊंट आपल्याला रिसिव्ड होणार आहे. ओके, म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. 60%, 30% आणि 5% असे आपल्याला अमाऊंट रिसिव्ड होणार आहे फर्स्ट मंथमध्ये, म्हणजे सेकंड मंथमध्ये, थर्ड मंथमध्ये अँड फोर्थ मंथमध्ये. म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपले सेल्स होणार आहे त्याच्या सेकंड मंथमध्ये, थर्ड मंथमध्ये आणि फोर्थ मंथमध्ये. कारण त्यांनी मेन्शन केलं 1 मंथ आफ्टर सेल, म्हणजे सेकंड मंथमध्ये अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. ही सेकंड मंथ आफ्टर सेल म्हणजे थर्ड मंथमध्ये अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. थर्ड मंथ आफ्टर सेल, सेल झालेल्या महिन्याच्या तिसऱ्या महिन्या, म्हणजे थर्ड मंथ आफ्टर सेल, सेल झालेल्या नंतरच्या तिसऱ्या महिन्यामध्ये. ओके, म्हणजेच ॲक्च्युली सेल ज्या महिन्यामध्ये होते त्याच्यापासून पुढचे 3 महिने, म्हणजे कधी जानेवारीमध्ये कधी सेल झाले तर फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये ही अमाऊंट रिसिव्ड होईल. ओके, फेब्रुवारी, मार्च आणि एप्रिलमध्ये अमाऊंट रिसिव्ड होईल. ओके, एप्रिल म्हणजे ज्या महिन्यामध्ये सेल होते त्या महिन्यापासून चौथा महिना. ओके, तर अशा पद्धतीने आपले इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केले 1 मंथ आफ्टर सेल, म्हणजे त्याच महिन्यामध्ये रिसिव्ड होणार नाही तर पुढच्या महिन्यामध्ये रिसिव्ड होणार आहे, सेकंड मंथमध्ये. ज्या महिन्यामध्ये सेल होणार आहे त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये. ओके, 2 मंथ आफ्टर सेल. ओके, अँड 3 मंथ आफ्टर सेल, अशा पद्धतीने आपला अमाऊंट रिसिव्ड होणार आहे. नेक्स्ट आपल्या इथे सेलची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केली, हे सुद्धा सर्व फोरकास्ट आहे, एस्टिमेटेड आपल्याला फिगर्स आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. आता ऑक्टोबरपासून इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे आणि आपल्याला कॅश बजेट आपल्याला प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे जानेवारीपासून. ओके, तर ऑक्टोबरपासून का प्रोव्हाइड केलेली आहे, कारण की हे जे आहेत ना
आधीच्या 4 महिन्याची इन्फॉर्मेशन आपला रिक्वायर्ड आहे, कारण हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी जे सेल्सचं जे कॅल्क्युलेशन करायचं आहे ना, त्याच्यासाठी आपला लास्ट 3 मंथची तरी इन्फॉर्मेशन आपल्याला रिक्वायर्ड, लास्ट 3 नाही ॲक्च्युली 4 मंथची इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे. ओके, त्यामुळे लास्ट 4 मंथची इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे, 3 मंथ्स ॲक्च्युली. ओके, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या 3 महिन्याची आपल्या इन्फॉर्मेशन आपल्याला ऑलरेडी एक्स्ट्रा आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, नेक्स्ट आपला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलेली आहे, कंपनी मेंटेन अ ग्रॉस प्रॉफिट मार्जिन 20%. ओके, ग्रॉस प्रॉफिट मार्जिन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यावरून आपण परचेसेस आपण फाइंड आउट करू शकतो. ओके, आपण एका प्रॉब्लेममध्ये आपण केलेलं सुद्धा होतं, कॉस्ट ऑफ सेलवरून आपण परचेसेस आपण फाइंड आउट केले, तर तसंच इथे सुद्धा आपल्याला करावं लागेल. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे प्रॉबेबल सेल्स फॉर ईच मंथ आर अ परचेस अँड सेटल इन द प्रिसिडिंग मंथ. ओके, आता जेवढे सेल करायचे आहेत ना, तर त्याला जे रिक्वायर्ड परचेसेस आहेत ते आपल्याला करायचे आहेत. ओके, त्याच महिन्यामध्ये, म्हणजे ज्या महिन्यामध्ये आपल्याला जेवढे सेल करायचे त्याच्यासाठी जे रिक्वायर्ड मटेरियल आहे ते आपल्याला त्याच महिन्यामध्ये आपल्याला परचेस करायचे. अँड सेटल इन प्रिसिडिंग मंथ, ॲक्च्युली प्रिसिडिंग मंथ म्हणजे प्रिव्हियस मंथ असा त्याचा अर्थ होतो ॲक्च्युली. पण इथे म्हणजे आपण ज्या महिन्यामध्ये आपण जे परचेसेस करणार आहोत ना, त्याच महिन्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, त्याचं रिपेमेंटसुद्धा म्हणजे त्याचं पेमेंटसुद्धा आपल्याला करायचं आहे. क्रेडिटर्स म्हणजे सेम पिरियडमध्ये आपण पेमेंट करणार आहोत. ओके, नेक्स्ट आपली इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे, सॅलरी अँड वेजेस आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. ओके, आता त्याची इन्फॉर्मेशन पुढे कदाचित दिली असेल आपल्याला की ते किती आउटस्टँडिंग पिरियड आहे. ते कधी नसेल दिली तर आपण ज्या महिन्यामध्ये आपण जे सॅलरी अँड वेजेस आपले ऑकवर्ड होणार आहे त्याच महिन्यामध्ये आपण त्याचं रिपेमेंट करणार किंवा त्याचं पेमेंट आपण करणार आहोत. ओके, नेक्स्ट आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे इंटरेस्ट ऑन 12% कन्व्हर्टिबल डिबेंचर ऑफ ₹1 lakh is due for payment on 31st March 2018 and 30 June 2018. ओके, या 2 महिन्यामध्ये आपल्याला पेमेंट करायचं, म्हणजे क्वार्टरली पेमेंट आहे बघा. 30 मार्चला पेमेंट करायचं आहे आणि नेक्स्ट आपल्याला पेमेंट करायचं 30 जूनला, म्हणजे 3 मंथ्सनी पेमेंट होतं आहे. ओके, 3 मंथनुसार पेमेंट होतं आहे, कारण की आपला पिरियड आपल्याला त्यांनी दिलेला आहे जानेवारी टू जून सांगितलेलं ना, त्यामुळे जानेवारी त्यांनी मार्चची इन्फॉर्मेशन आपल्याला प्रोव्हाइड केलं आणि जूनची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केलं आहे. अजून नेक्स्ट अजून त्याचं पेमेंट होऊ शकेल, जून दिलेलं, जुलै ऑगस्ट सप्टेंबर, म्हणजे 30 सप्टेंबरला अजून एक पेमेंट होईल. सप्टेंबर झाल्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरच्या एंडिंगला एक पेमेंट होईल. असं क्वार्टरली पेमेंट आहे या इंटरेस्टचं. ओके, हे कन्व्हर्टिबल डिबेंचर आहे, त्याचा 12% डिबेंचरचं इंटरेस्ट होणार आहे. तर 30 मार्चला आपल्याला एक पेमेंट करायचं, म्हणजे मार्चमध्ये एक पेमेंट करायचं आणि जूनमध्ये एक पेमेंट करायचं. त्याचं आपल्याला कॅल्क्युलेशन करायला लागेल. 1 lakh त्याची प्रिन्सिपल अमाऊंट आहे. ओके, त्याची फेस व्हॅल्यू आहे ₹1 lakh. तर 1 lakhवरती आपल्याला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायला लागेल ॲट द रेट ऑफ 12%. ओके, इंटरेस्टचा रेट आहे 12% पर ॲनम आहे आणि ते आपलं 3 मंथचं इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल. म्हणजे इथे मार्चमध्ये पेमेंट करताना आपण 3 मंथचा आपण इंटरेस्ट आपण पेमेंट करणार आहोत, जानेवारी फेब्रुवारी मार्च. ओके, आणि जूनमध्ये पेमेंट करताना सुद्धा आपण 3 मंथचं आपण पेमेंट करणार आहोत, एप्रिल मे जून. ओके, मार्च नंतरचं एप्रिल मे आणि जून या 3 महिन्याचं आपण पेमेंट करणार आहोत. ओके, आणि मार्चमध्ये जे आपण पेमेंट करणार आहोत ते जानेवारी फेब्रुवारी मार्च अशा 3 महिन्याचं आपण पेमेंट आपण करणार आहोत. ओके, तर 3 मंथचं आपल्याला इंटरेस्ट आपल्याला कॅल्क्युलेट करायला लागेल आणि ते मार्च आणि जूनमध्ये आपल्याला मेन्शन करायला लागेल पेमेंटमध्ये, पेमेंट साईडला. ओके, नेक्स्ट कंपनी हॅज टू पे 1 lakh ॲज टॅक्स ऑन इन्कम ऑफ इयर 2017 बट इज डिस्प्युटेड. ओके, म्हणजे जे 1 lakh टॅक्स आपल्याला पेमेंट करायचं राहिलेलं आहे आणि ते अंडर डिस्प्यूट आहे, म्हणजे अजून त्याचं काय कन्फर्मेशन मिळालं नाही की किती पेमेंट आपल्याला करायचं आहे ते. ओके, ते डिस्प्यूट जेव्हा क्लिअर होईल, जेव्हा फायनल डिसिजन येईल त्याच्यानंतरच आपलं कन्फर्म होईल की किती पेमेंट करणं गरजेचं आहे. हावेवर इट इज डिसाइडेड दॅट 20% ऑफ द डिस्प्युटेड अमाऊंट विल बी पेड इन एप्रिल. पण त्यांनी काय सांगितलं की हे 1 lakh आपले जे पेमेंट करायचे होते त्याचे फक्त 20% अमाऊंट आपल्याला एप्रिलमध्ये पेमेंट करायचे, म्हणजे ₹20,000 आपल्याला एप्रिलमध्ये आपल्याला शो करायचं आहे इन्कम टॅक्स पेमेंट. ओके, नेक्स्ट आहे कंपनी इंटेड टू इम्पोर्ट अ मशीन ॲट अ कॅपिटल कॉस्ट ऑफ ₹8,000. ओके, ₹8,000 आपल्याला मशीन आपल्याला इम्पोर्ट करायचे आहे, अलॉंग विथ द इम्पोर्ट ड्युटी ऑफ 50% विल बी पेएबल इन जून 2018. ओके, आपल्या जून 2018ला आपल्याला पेमेंट करायचं, म्हणजे जूनमध्ये आपल्याला पेमेंट शो करायचं आहे. ₹8,000 त्या मशीनची कॉस्ट आणि अलॉंग विथ द इम्पोर्ट ड्युटी ऑफ 50%. मग 8,000वरती 50% इम्पोर्ट ड्युटी किती येईल, ₹4,000 येईल. ओके, म्हणजे टोटल आपल्याला किती रिपेमेंट करायला लागेल, ₹12,000 आपल्याला रिपेमेंट करावं लागेल. ओके, रिपेमेंट करताना आपण ₹12,000 करू, 8,000 प्लस इम्पोर्ट ड्युटी 4,000. ओके, फायनल आपल्याला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली आहे. द कंपनी हॅज अ कॅश बॅलन्स ऑफ 40,000 ऑन 31st
डिसेंबर 2017 म्हणजे लास्ट इयरचा आपला क्लोजिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे. त्यामुळे करंट मंथचा ओपनिंग बॅलन्स आपल्याला इथे प्रोव्हाइड केला 40,000 रुपीज. ओके, लास्ट मंथचा क्लोजिंग बॅलन्स तो करंट मंथचा ओपनिंग बॅलन्स असणार आहे, म्हणून 40,000 आपला ओपनिंग बॅलन्स असणार आहे. ॲन्युअल रेट ऑफ कंपनी अमाऊंट इज रेंट. ओके, ॲन्युअल रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे, अमाऊंटेड टू रुपीज 9,600 पेएबल मंथली. म्हणजे 9,600 ॲन्युअल रेंट आपल्याला प्रोव्हाइड केला आहे, 12 मंथचा रेंट आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे आणि आपल्याला मंथली आपल्याला पेमेंट करायचं आहे. त्यामुळे प्रत्येक महिन्याला आपल्याला किती पेमेंट होईल, तर 9,600 डिवाइड बाय 12. ओके, डिवाइड बाय 12 करून आपली जी अमाऊंट येईल ती आपल्याला तेवढी आपल्याला पेमेंट आपल्याला करायला लागेल. ओके, मंथली आपल्याला पेमेंट करायला लागेल. मला वाटते 800 रुपीज पर मंथ आपल्याला पेमेंट करायला लागेल. ओके, तर आपल्याला हे मंथली आपला पेमेंट आपल्याला शो करायला लागेल. जानेवारी टू जूनपर्यंत प्रत्येक महिन्याला आपल्याला 800 रुपीज आपल्याला पेमेंट आपल्याला शो करायला लागेल. ओके, तर आता कॅश बजेट आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. ओके, आता हे आहे इथे क्लोजिंग बॅलन्स येईल, कारण इथे बॉरोईंग वगैरे नाही आहे, त्यामुळे कॅश बॅलन्सच्या ठिकाणी डायरेक्टली आपल्या इथे क्लोजिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल. ओके, आणि हे डिलीट होईल आणि 6 मंथ्स आपल्याला प्रिपेअर करायला लागेल. ओके, 6 मंथ्स आपल्याला प्रिपेअर करायचं आहे. त्यामुळे इथे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे आणि जून. ओके, असं 6 मंथ्स आपल्याला प्रिपेअर होईल कॅश बजेट. ओपनिंग बॅलन्स आपल्याला प्रोव्हाइड केलेला आहे 40,000 रुपीज. जानेवारीचा ओपनिंग बॅलन्स 40,000. ओके, त्यामुळे इथे 40,000 रुपीज आपला ओपनिंग बॅलन्स येईल. ओके, लास्ट मंथचा क्लोजिंग बॅलन्स म्हणजेच करंट मंथचा ओपनिंग बॅलन्स. ओके, HIJK हे जे 4 आहेत ते आपण आधी प्रिपेअर करून घेऊया, सिम्पल आहेत ते. ओके, ओके, तर पेमेंटमध्ये इंटरेस्ट ऑन 12% डिबेंचर पहिले आपण मेन्शन करूया. इंटरेस्ट ऑन 12% डिबेंचर. ओके, किती आता इंटरेस्ट येणार आहे आणि ते कधी आपल्याला पेमेंट करायचं आहे, मार्च आणि जूनमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे. ओके, ते आपल्याला पेमेंट करायचं आहे मार्च आणि जूनमध्ये. ओके, मार्चमध्ये मग किती पेमेंट होईल ते आपल्याला आधी कॅल्क्युलेट करायला लागेल. 1,00,000 रुपीज आहे, 12% इंटरेस्ट आणि 3 मंथचं पेमेंट आहे. ओके, 3 मंथली पेमेंट आहे मार्चमध्ये, नंतर जूनचं दिलेलं आहे. म्हणजे जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 मंथ्स झालं. एप्रिल, मे, जून त्या 3 महिन्याचं जूनमध्ये. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये त्याचं पेमेंट होईल. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर त्याचं पेमेंट डिसेंबरमध्ये होईल. ओके, आता ती काय स्पेसिफिकली त्यांनी इन्फॉर्मेशन प्रॉब्लेममध्ये प्रोव्हाइड केलेलं नाही आहे की क्वार्टरली पेमेंट आहे, पण तुम्हाला 2 डेट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यावरून तुम्हाला समजायला पाहिजे का हे क्वार्टरली आहे का मंथली आहे. आता ही 31 मार्च दिलेली आणि दुसरी कधी डेट तुम्हाला 31 ऑक्टोबर कधी प्रोव्हाइड केली असती ना इथे, तर तुमचं 6 मंथली पेमेंट आहे. कधी ही डेट कधी तुम्हाला 31 ऑक्टोबर कधी डेट प्रोव्हाइड केली असती तर तुमचा 6 मंथचा पेमेंट आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर नाही, ऑक्टोबर नाही, 30 कधी सप्टेंबर कधी प्रोव्हाइड केली असती, ते 30 सप्टेंबर कधी डेट कधी प्रोव्हाइड केली असती, तर ही तुम्हाला जी डेट जी प्रोव्हाइड केलेली आहे ना, ही डेट, ह्या डेटच्या जागी कधी तुम्हाला अशी डेट दिली असती 30 सप्टेंबर, तर तुमचा 6 मंथली पेमेंट आहे असं आपलं दिसलं असतं तिथे. ओके, तर तुम्हाला तिथे 6 मंथली पेमेंट असं तिथे शो झालं असतं. म्हणजे बघा, सप्टेंबरच्या एंडिंगला तुम्ही पेमेंट करताय आणि मार्चच्या एंडिंगला तुम्ही पेमेंट करताय. म्हणजे एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या 6 मंथचा पेमेंट तुम्ही सप्टेंबरमध्ये करताय. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या 6 मंथचा पेमेंट तुम्ही मार्चमध्ये करताय. ओके, पण आता तशी सिच्युएशन आहे. तुम्हाला काय त्यांनी प्रोव्हाइड केलं की 30 मार्च आणि 30 जून
ओके 31 मार्च आणि 30 जूनला तुम्ही रीपेमेंट करताय, म्हणजे इंटरेस्टचं तुम्ही पेमेंट करताय, म्हणजे 3 मंथली तुम्ही पेमेंट करताय. ओके मार्च नंतर बघा एप्रिल मे जून या 3 महिन्याचं पेमेंट तुम्ही जूनमध्ये करताय. मग मार्चमध्ये मग कुठलं पेमेंट होईल, तर जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिन्याचंच पेमेंट होईल. म्हणजे हे क्वार्टरली तुम्ही पेमेंट करताय. ओके तर तुम्हाला क्वार्टरली पेमेंट किती होईल ते तुम्हाला फाइंड आउट करायला लागेल. 1,00,000 रुपीज आहे, 12% आहे, ते क्वार्टरली फाइंड आउट करायला लागेल. तर मार्चमध्ये तुमचं किती पेमेंट होईल, तर 1,00,000 इंटू 12 डिवाइड बाय 100 म्हणजे 12% आलं, इंटू 3 डिवाइड बाय 12. ओके 3,000 रुपीज पेमेंट होईल मार्चमध्ये, आणि जूनमध्ये सुद्धा सेम पेमेंट होईल 3,000 रुपीज. ओके बाकीच्या महिन्यामध्ये 0 येईल. ओके बाकीच्या महिन्यामध्ये कारण पेमेंट होणारच नाही आहे. ओके तर हे झालं आहे इंटरेस्ट ऑन 12% डिबेंचर. ओके नेक्स्ट त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे कंपनी हॅज टू पे 1,00,000 टॅक्स. याचे आपण फाइंड आउट केलेलं की 20% अमाऊंट आपल्याला एप्रिलमध्ये आपल्याला पेमेंट करायचे. ओके तर इथे येईल इन्कम टॅक्स पेमेंट. एप्रिलमध्ये आपल्याला 20,000 आपल्याला पेमेंट करायला सांगितलेलं आहे. ओके तर इथे 20,000 रुपीज पेमेंट होईल. ओके म्हणजे आपला पॉईंट नंबर एच आणि आय झाला. नेक्स्ट जेमध्ये दिलेलं कंपनी इंटेंड टू इम्पोर्ट मशिनरी 8,000 रुपीज विथ इम्पोर्ट ड्युटी 50% ऑन इन जून. जूनमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे 8,000 प्लस 4,000. ओके टोटल 12,000 रुपीज आपल्याला जूनमध्ये आपल्याला पेमेंट करायचं आहे 12,000 रुपीज. परचेस ऑफ मशीन. ओके जूनमध्ये आपला पेमेंट करायचं आहे, बाकीच्या महिन्यामध्ये 0 मेन्शन होतील. ओके जे पण पॉईंट झाला. लास्ट पॉईंट आहे कंपनी हॅज टू कॅश बॅलन्स 40,000 आपण ऑलरेडी आपण मेन्शन केलं 40,000 कॅश बॅलन्स. ओके अँड ॲन्युअल रेंट ऑफ कंपनी अमाऊंट्स टू ₹9,600 पेएबल मंथली. मग 9,600 आपल्याला मंथली आपल्याला पेमेंट करायचं आहे रेंट. ओके म्हणजे किती येईल 9,600 डिवाइड बाय 12 म्हणजे 800 रुपीज आपला मंथली आपला पेमेंट होईल. ओके तर 800 प्रत्येक महिन्याला आपलं 800 पेमेंट होईल. ओके हे आपले 4 पॉईंट आपले कंप्लीट झालेले HIJK. ओके आता नेक्स्ट बघूया. आता स्टार्ट करूया, स्टार्टिंगपासून आपण घेऊया. कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपण फाइंड आउट करायला घेऊया. ओके कलेक्शन फ्रॉम डेटर्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्या नॉर्मली अशाच पद्धतीची सेम आपली ॲडजस्टमेंट होते किंवा आपण वर्किंग नोट आपण प्रिपेअर करतो. ओके जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे आणि जूनसुद्धा मेन्शन करायचं आहे. पण इथे तेवढ्यानेच मेन्शन करून नाही होणार ॲक्च्युली, अजून आपल्याला मंथ्स आपल्याला मेन्शन करायला लागतील. आधीचे 3 महिनेसुद्धा मेन्शन करायला लागतील. म्हणजे ऑक्टोबर लास्ट इयर्स ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबरसुद्धा मेन्शन करायला लागेल कॅल्क्युलेशन करण्यासाठी. ओके आपल्या टोटल सेल्स आपल्या प्रॉब्लेममध्ये दिलेले आहेत 1,20,000. ओके फिगर्स इन थाउजंड्स प्रोव्हाइड केले रुपीज इन 1,000. ओके त्यामुळे हे 120 नाही आहेत तर 1,20,000 आहेत. ओके त्यामुळे सेल्स आहेत 1,20,000. ओके नेक्स्ट आहेत 1,40,000. नेक्स्ट आहेत 1,60,000. ओके नेक्स्ट आहेत 60,000. नेक्स्ट आहेत फेब्रुवारीचे आहेत 80,000. नेक्स्ट आहेत मार्चचे 80,000. एप्रिल 1,20,000. मे 1,00,000 आणि जून 80,000. जुलैसुद्धा मेन्शन करून ठेवतो ॲक्च्युली कारण त्यांनी प्रोव्हाइड केलेले कदाचित रिक्वायर्ड असतील तर आपल्याला परत मेन्शन फाइंड आउट करायला नको. जुलै. ओके नेक्स्ट त्यामधले कॅश सेल्स किती आहेत, तर कॅश सेल्स आपल्या प्रॉब्लेममध्ये मेन्शन केलेत की क्रेडिट सेल्स 75% आहेत म्हणजे कॅश सेल्स आपले किती आहेत 25%. ओके तर कॅश सेल फाइंड आउट करून घ्या इंटू 25 डिवाइड बाय 100. 25% आपले कॅश सेल्स आहेत. ओके तर सर्व महिन्याचे इथे कॅश सेल्स फाइंड आउट झाले. त्यावरून क्रेडिट सेल्स फाइंड आउट करून घ्या. क्रेडिट सेल्स आपले 75% आहेत. ओके तुम्ही असे 75% फाइंड आउट करा किंवा मायनस करून फाइंड आउट केले तरी सुद्धा चालतील. ओके सेल्स मायनस कॅश सेल्स इज इक्वल टू क्रेडिट सेल्स. ओके आता आपल्या कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपल्याला इथे फाइंड आउट करायचे. पण कलेक्शन फ्रॉम डेटर्स आपले 3 स्टेपमध्ये आपले आहेत कलेक्शन. ओके 3 स्टेपमध्ये आपले कलेक्शन आहे. ओके फर्स्ट आहे 60%. ओके नेक्स्ट आहे 30%.
आणि नेक्स्ट आहे 5%. ॲक्च्युअली तिघांची टोटलसुद्धा 100% होत नाही आहे, पण त्यांनी प्रॉब्लेममध्ये आपल्याला तसेच आपल्याला प्रोव्हाइड केलेले आहेत. आणि इथे आपण फाइंड आउट करूया टोटल कलेक्शन फ्रॉम डेटर. ओके, हे आपलं टोटल कलेक्शन, आपले फायनल अमाऊंट आपण फाइंड आउट करूया टोटल कलेक्शन. ओके, इथे आपली फायनल अमाऊंट आपली फाइंड आउट होईल. तर आपल्या इथलं क्रेडिट सेल्स किती, हे आपले क्रेडिट सेल्स आहेत. ओके, त्यातले जे 60% आहेत ते 60% आपलं कधी कलेक्शन होणार आहे, नेक्स्ट मंथमध्ये होणार आहे. म्हणजे ऑक्टोबरचं जे 60% आहे ते आपलं कधी कलेक्शन होणार आहे, ऑक्टोबरचं जे कलेक्शन आहे ते नोव्हेंबरमध्ये होणार आहे 60%. ऑक्टोबरचं रिमेनिंग जे 30% आहे ते डिसेंबरमध्ये होणार आहे. आणि ऑक्टोबरचं रिमेनिंग 5% आहे ते जानेवारीमध्ये होणार आहे. असं 3 महिन्यामध्ये आपलं पेमेंट इथे होणार आहे. ओके, त्यामुळे आता आपल्याला हे 60% आपल्याला कशावरती येणार आहे, या हे जे आहे त्याच्या 60% आपलं येणार आहे. ते कलेक्शन आपलं कधी होणार आहे, नोव्हेंबरमध्ये होणार आहे. याच 90,000च्या रिमेनिंग 30% आहे ते कधी होणार आहे कलेक्शन, डिसेंबरमध्ये, इंटू 30 डिवाइड बाय 100. ओके, आणि ह्या 90,000चं 5% कलेक्शन आहे ते जानेवारीमध्ये होणार आहे. 90,000 इंटू 5 डिवाइड बाय 100. ओके, अशा पद्धतीने हे 3 स्लॉटमध्ये आपलं कलेक्शन होणार आहे. त्यांचीसुद्धा मिस्टेक झालेली आहे ॲक्च्युली, कारण त्या तिघांची कधी तुम्ही टोटल केली तर 100% होत नाही आहे. 60 + 30 90 + 5 ॲक्च्युली 95%च होते. ती मिस्टेक ॲक्च्युली इथे 35% हवे ॲक्च्युली पाहिजे होते, पण आता प्रॉब्लेममध्ये त्यांनी प्रोव्हाइड केले तर आपण तसंच मेन्शन करू. म्हणजे इथे 100% कलेक्शनच होत नाही आहे. तर मग इथे टोटल कधी कलेक्शन बघितलं तर इथे तुम्हाला कलेक्शन दिसेल, टोटल कलेक्शन किती आहे, 85,500 आहे. म्हणजे 5% कलेक्शन तुमचं कमी होत आहे. ओके, पण प्रॉब्लेममध्ये त्यांनी दिलेली ती मिस्टेक आहे ॲक्च्युली, पण आपण तसंच आपण मेन्शन करूया, कारण की त्याने आपलं काय प्रॉब्लेममध्ये म्हणजे काय इतर गोष्टीवरती त्याचा काय ॲक्च्युली इफेक्ट होणार नाही. आपलं फक्त कॅल्क्युलेशन 5% अमाऊंट आपली कमी ॲक्च्युअली रिपेमेंट होईल. मग असं ॲझम्पशन आहे की बॅड डेप्स आहेत ते. ओके, असं आपण ॲझम्पशन घेऊ शकतो की 5% बॅड डेप्स आहेत मंथली. ओके, पण पेमेंट बघितलं कशा पद्धतीने त्यांनी इथे काय मेन्शन केलं पेमेंट करताना, 60% 1 मंथ आफ्टर सेल. म्हणजे ऑक्टोबरचं जे पेमेंट आहे ते नोव्हेंबरमध्ये, 30% सेकंड मंथ आफ्टर सेल. ओके, सेकंड मंथ ह्या मंथमध्ये आपले सेल झाले, त्याच्या नेक्स्ट मंथमध्ये 60%, सेकंड मंथमध्ये 30% आणि थर्ड मंथमध्ये 5%. तर अशा पद्धतीने ते पेमेंट होणार आहे. ओके, या 3 स्टेपमध्ये सेम सिच्युएशन आपण जसं ऑक्टोबरचं फाइंड आउट केलं तसंच नोव्हेंबरचं सुद्धा फाइंड आउट करायचं आहे. 1,05,000च्या 60%. ओके, ओके, नेक्स्ट 1,05,000च्या 30% आणि फायनली 1,05,000च्या 5%. ओके, तर अशा पद्धतीने ते पेमेंट होईल. ओके, सेम सिच्युएशन पुढच्याचं सुद्धा तसंच होईल. तर आता मी असंच ॲक्च्युली ड्रॅग करते, माझं डायरेक्टली प्रॉपर फाइंड आउट होईल. ओके, तुम्हाला असं ड्रॅग करता येणार नाही, तुम्हाला ते प्रत्येक मंथचं कॅल्क्युलेट करावं लागेल किती आहे ते. ओके, म्हणजे आता अमाऊंट बघा, ही जी आहे 72,000 कुठून फाइंड आउट झालेली आहे ते 1,20,000च्या 60%. ओके, आणि 36,000 1,20,000च्या 30% अँड 1,20,000च्या 5%. अशा पद्धतीने ती फाइंड आउट झालेली आहे. ओके, तर ही जी अमाऊंट आहे ते अशा पद्धतीने प्रत्येक म्हणजे ह्या अमाऊंटच्या आपण फाइंड आउट केलेली आहे ती. ओके, नेक्स्ट आहे हे रेड होते. ओके, नेक्स्ट 45,000चे हे 60% आहेत, हे 30% आहेत आणि हे आहेत 5%. नेक्स्ट या 60,000चे हे 60% आहेत, हे 30% आहेत, हे 5% आहेत. तर अशा पद्धतीने प्रत्येक अमाऊंट आपण फाइंड आउट केलेली आहे, 60%, 30% अँड 5%. ओके, तशीच सेम सिच्युएशन इथे सुद्धा हे 60,000च्या हे 60% आहेत, 30% आहेत आणि 5% आहेत. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर वर्किंग नोट प्रिपेअर करायचे आणि इथे तुम्हाला टोटल कलेक्शन फाइंड आउट करायचं. टोटल कलेक्शन म्हणजे हे जे कलेक्शन या तिघांची टोटल होईल, टोटल कलेक्शन म्हणजे 60, 30 आणि 5% असं टोटल कलेक्शनची इथे तुम्हाला टोटल होईल. आणि तुम्हाला रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन किती होती तेवढीच तुम्हाला इन्फॉर्मेशन रिक्वायर्ड आहे. ओके, जूनपर्यंतची ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इम्पॉर्टंट होती, कारण हेच तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं होतं. ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला रिक्वायर्ड आहे.
ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला मेन प्रॉब्लेममध्ये मेन्शन करायची. तर 1,08,000 रुपीज तुमचं कलेक्शन आहे जानेवारीचं, कारण की हे तुम्हाला ह्या मंथचं तुम्हाला विचारलेलं आहे. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कॅल्क्युलेट करायची होती. ओके, तर ही इन्फॉर्मेशन आपण कॅल्क्युलेट केलेली आहे बघा. पण त्यासाठी ह्या मंथची सुद्धा रिक्वायर्ड होती, कारण ह्या मंथचे जे 5% आहे ते इथे रिसिव्ड होणार होते जानेवारीमध्ये. ओके, त्यामुळे ऑक्टोबरपासूनची इन्फॉर्मेशन त्यांनी आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे. ओके, ओके ठीक आहे. तर आता हे कलेक्शन मेन्शन करूया. मी हे डायरेक्टली कॉपी करून घेतो आहे आणि कलेक्शन फ्रॉम डेटर्सच्या ठिकाणी डायरेक्टली मेन्शन करतो आहे ॲक्च्युली. ओके, आता नेक्स्ट बघा, हे आपण क्रेडिट सेल्स फाइंड आउट केलं. कॅश सेल्स मेन्शन करायचे राहिले. कॅश सेल्ससुद्धा मेन्शन करा. ओके, कॅश सेल्स मेन्शन करावे लागतील. कॅश सेल्स आपण इथे आपण फाइंड आउट केलेत वर्किंगमध्येच. हे जे कॅश सेल्स आहेत ते सुद्धा आपल्याला मेन्शन करायचे आहेत ना. हे कॅश सेल्स हे सुद्धा आपल्याला मेन्शन करायला लागतील, कारण ते करंट मंथमधले कॅश सेल्स आपल्या करंट मंथमध्येच आपले रिसिव्ह होणार आहेत. तर ते किती आहेत ते आपण डायरेक्टली इथे मेन्शन करूया. कॅश सेल्स. ओके, म्हणजे आपले हे टोटल आपले कलेक्शन आपलं झालं करंट मंथचं. ओके, कॅश सेल झाले, क्रेडिट सेल झाले. आता नेक्स्ट आपलं कॅल्क्युलेशन करायचं राहिलेलं आहे ते परचेसेसचं कॅल्क्युलेशन करायचं राहिलेलं आहे. ओके, आणि सॅलरी अँड वेजेस तर डायरेक्ट दिलेलं आहे, कुठली इन्फॉर्मेशन दिलेलं नाही. त्यामुळे सॅलरी अँड वेजेसचं पेमेंट साईडला आपण इथे सॅलरी अँड वेजेस ते तर ॲज इट इजच येतील, कारण की त्यांनी आपल्याला कुठलाही लॅग इन पिरियड दिलेलं नाही आहे. 12,000, 16,000, 20,000, 12,000, 16,000, 20,000 ते ॲज इट इज मेन्शन होतील. एप्रिलचे आहेत 20, 16, 14, 20,000, 16,000 अँड 14,000. ओके, ते ॲज इट इज येतील, ते आपल्याला प्रोव्हाइड केलेले होते. त्यामुळे जी आपला कंप्लीट झाला. ओके, आपला ABCDसुद्धा आपला कंप्लीट झालेला आहे. आता फक्त ई राहिलेला आहे, एफ राहिलेला आहे. ई आणि एफमधून आपल्याला फक्त परचेसेस मेन्शन करायचे. तर त्यांनी काय मेन्शन केलेलं आहे की 20% ग्रॉस मार्जिन आहे, ग्रॉस प्रॉफिट आहे. आणि आपल्याला त्यांनी सांगितलं की जेवढे आपले सेल्स होणार आहेत त्याचे रिक्वायर्ड जे परचेसेस आहेत ते आपल्या त्याच महिन्यामध्ये आपल्याला ते परचेसेस आपल्याला शो करायचे आहेत. आणि त्याचं पेमेंट आहे ते प्रिसिडिंग मंथ. प्रिसिडिंग म्हणजे ॲक्च्युली प्रिव्हियस असा अर्थ होतो की नेक्स्ट मंथचं जे असे ते ॲक्च्युली, पण इथे त्यांनी थोडंसं कन्फ्युजन आहे. प्रिसिडिंग मंथ मेन्शन केलेलं म्हणजे ॲडव्हान्समध्ये पेमेंट होते का काय, तसं त्यांनी ॲक्च्युली स्पेसिफिकली मेन्शन केलेलं नाही. तर आपण इथे काय याचं कन्सिडरेशन करू, त्याचं आपण कसं इंटरप्रिट करूया. तर ज्या मंथमध्ये जे सेल्स आपण करणार आहोत त्याचा आपण परचेसेस आपण त्याच महिन्यामध्ये करणार आहोत, त्यांचं जे पेमेंट आहे ते सुद्धा आपण त्याच महिन्यामध्ये करणार आहोत. तर आता जे सेल्स आहेत, जे टोटल आपण जे सेल्सचे फाइंड आउट केलेले आहे हे आहेत आपले टोटल सेल्स. ओके, तर मी ते ॲज इट इज कॉपी पेस्ट करून घेतो परचेसेस फाइंड आउट करण्यासाठी. ओके, मी आता इथे ॲक्च्युली मेन्शन करतो. ओके, कलेक्शन फ्रॉम डेटर्स नाही आहे इथे. परचेसेस आपण इथे कॅल्क्युलेट करून घेऊया. सेल्स आपल्याला प्रोव्हाइड केलेलं, ग्रॉस मार्जिन त्याच्यामधून लेस होईल. ओके, ग्रॉस मार्जिन लेस होईल आणि 20% ग्रॉस मार्जिन आपल्याला प्रोव्हाइड केलेलं आहे, त्यामुळे 20% आपले लेस होतील. आणि रिमेनिंग जे अमाऊंट आहे ते आपले परचेसेस असतील ॲक्च्युली. इथे 20% आपला ग्रॉस मार्जिन इंटू 20 डिवाइड बाय 100. ओके, हे 20% आपले लेस होतील आणि आपले परचेसेस आपले फाइंड आउट होतील. ओके, इथे परचेसेस फाइंड आउट होतील. ओके, परचेसेस आपले इथे मायनस करून फाइंड आउट होतील. ओके, तर आपल्याला हे जे परचेसेस आहेत ते आपल्याला मेन्शन करायला लागतील. ओके, तर पेमेंट साईडला इथे परचेसेस मेन्शन करतो आहे. ॲक्च्युली परचेसेस ऑफ मटेरियल, परचेसेस ऑफ मटेरियल. ओके, आणि इथे आपल्याला टोटल पेमेंट आपला फाइंड आउट होईल. ओके, हे जे आहे ते टोटल पेमेंट आपला प्रॉब्लेम ॲक्च्युली कंप्लीट झालेला आहे. हे टोटल पेमेंट फाइंड आउट होईल. ओके, इथे आपल्याला टोटल रिसीट फाइंड आउट होईल. टोटल रिसीट फाइंड आउट होईल.
ओके, इथे आपल्याला फाइंड आउट करायचं क्लोजिंग बॅलन्स, ओपनिंग बॅलन्स प्लस रिसीट मायनस पेमेंट. क्लोजिंग बॅलन्स आपला फाइंड आउट होईल. आणि सेम हा जो क्लोजिंग बॅलन्स आहे तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स असेल. ओके, सेम इथे जो क्लोजिंग बॅलन्स आहे लास्ट मंथचा क्लोजिंग बॅलन्स तो नेक्स्ट मंथचा ओपनिंग बॅलन्स फाइंड आउट होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला फाइंड आउट होईल. ओके, तर हे फायनल आन्सर आहे आपलं. ओके, तर आपण नेक्स्ट मंथमध्ये नेक्स्ट लेक्चरला आपण